नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। हार्बर मार्गावरची लोकल सेवा ही आता विस्कळीत झाली आहे। वाशीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। 20 ते 25 मिनिटांपासून लोकल एकाच ठिकाणी थांबून आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गिरीश, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की आज सकाळी 8च्या दरम्यान वाशीच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आणि याचा थेट फटका प्रवाशांना बसलेला आहे। आज सुट्टीचा दिवस नाहीये, बरेचसे प्रवासी निघालेले आहेत। मी सध्या कुर्ला स्थानकाजवळ आहे आणि ही सगळी दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छितो की अगदी जीव मुठीत घेऊन आता रेल्वे ट्रॅकवरून लोक प्रवास करू लागलेले आहेत। रेल्वे ट्रॅकवरून चेंबूर आणि मानखुर्द या ठिकाणाहून चालत ते कुर्लापर्यंत येत आहेत आणि कुर्लावरून मग सेंट्रल रेल्वे पकडून आपला पुढचा प्रवास करतायत। अगदी जीव मुठीत घेऊन त्यांना ट्रॅकवरून चालावं लागतं। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। बरेचसे लोक आहेत जे अडकलेले आहेत बऱ्याच स्टेशनवरती आणि हे सगळे आता कुर्ला स्टेशनच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळते। ही सगळी दृश्य जर पाहिली तर लक्षात येतं की जोपर्यंत ही रेल्वे वायर दुरुस्त होत नाही, ओव्हरहेड वायर दुरुस्त होत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीनं या प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे का, आणि जर करावा लागेल तर मग यासाठी जबाबदार कोण आहे? एखादी जर दुर्घटना घडली तर असा सवाल सुद्धा विचारला जातोय। कारण बघा, ट्रॅकवरती चालताना आपल्याला स्पष्टपणे महिला देखील दिसत आहेत, त्यांच्यासोबत लहान मुलं देखील आहेत, काही बॅग घेऊन सुद्धा या ठिकाणी चालतायत, तर काही जण ज्या ठिकाणाहून ट्रॅक बंद आहे त्या ट्रॅकचा वापर करून या ठिकाणाहून जाताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। एकही लोकल सुटलेली नाही आहे आणि रेल्वेकडून माहिती देण्यात आलेली आहे की जोपर्यंत ही ओव्हरहेड वायर दुरुस्त होत नाही तोपर्यंत ट्रान्स हार्बर लिंकचा वापर करावा। त्यांचं जे तिकीट आहे ते त्यासाठी सुद्धा लागू होणार आहे आणि त्यामुळे दिलगिरी व्यक्त केलेली आहे या ठिकाणी। जी गैरसोय झाली आहे त्याबद्दल देखील, पण आपण पाहतोय की कुर्ला स्थानक जे आहे त्या ठिकाणी आता मोठी गर्दी प्रवाशांची आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेमकी आता रेल्वे कधीपर्यंत सुरू होणार आहे हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।